एका छोट्याशा गावच्या वेशीवर एक शेतकरी राहत होता. नाव त्याचं कुणाला फारसं माहीत नव्हतं, कारण गावात लोक त्याला नावाने नाही तर त्याच्या कष्टाने ओळखत होते. पहाटे कोंबडं आरवण्याआधीच तो उठायचा. अंधारातच त्याचे पाय मातीत टेकायचे. त्या मातीशी त्याचं नातं रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट होतं, कारण त्याच्या आयुष्यातील सुख-दुःख, आनंद, अशा स्वप्न सगळी त्या जमिनीत रुजलेली होती. त्याच्याकडे फार मोठी जमीन नव्हती, पण जी होती ती त्याने आपल्या घामाने पवित्र केली होती. पावसाची वाट पाहणं, आकाशाकडे डोळे लावून पाहणं, ढग जमतील की नाही याचा अंदाज बांधणं हे त्याचं रोजचं काम होतं. कधी पाऊस वेळेवर यायचा तर कधी आकाश पाठ फिरवायचं, पण त्यानं कधी जमिनीशी वैर केलं नाही. तो म्हणायचा, जमीन आईसारखी असते, राग धरत नाही, पण परीक्षा मात्र घेते. त्याच्या घरात ऐश्वर्य नव्हतं. मातीची भिंत, कौलारू छप्पर, अंगणात जुनी विहीर आणि एका बाजूला शेणाच्या गोऱ्यांचा ढीग. पण त्या घरात माणुसकी होती, समाधान होतं आणि स्वाभिमान होता. त्याची बायकोही त्याच्यासारखीच कष्टकरी होती. दोघं मिळून शेतात राबायचे, उन्हातान्हात काम करायचे आणि संध्याकाळी दमून घरी जायचे. पण त्या थकव्यातही समाधान असायचं. गावात बरेच लोक होते जे शहराकडे गेले होते. काहींनी शेती सोडली होती. काही जण त्याला म्हणायचे, हे कष्टाचं काम सोड, दुसरं काहीतरी कर. पण तो शांत हसायचा. तो म्हणायचा, ही जमीन मला सोडत नाही, मी तिला कसं सोडू. एक वर्ष असं आलं की पाऊसच झाला नाही. आकाश कोरडं, जमीन तळकलेली, पीक करपलेली. गावात हाहाकार माजला. अनेक शेतकरी खचले. काहींच्या डोळ्यात आशेऐवजी भीती दिसू लागली. पण हा शेतकरी रोज शेतात जायचा, कोरड्या मातीला हात लावायचा, तिला जणू धीर द्यायचा. तो म्हणायचा, आज नाही तर उद्या पण ही जमीन पुन्हा हिरवी होईल. लोक त्याला वेडा म्हणू लागले, पण त्याच्या वेडेपणात विश्वास होता. तो विहिरीतलं पाणी जपून वापरायचा, थेंब थेंब साठवायचा, झाडांना जिवंत ठेवण्यासाठी स्वतःचं पाणी कमी प्यायचा. त्यांच्यासाठी पीक ही फक्त उपजीविका नव्हती, तर कुटुंबासारखी होती. त्या दुष्काळाच्या वर्षी त्याचं उत्पन्न जवळजवळ शून्य झालं. घरात धान्य कमी झालं, कर्जाचं ओझं वाढलं, पण त्यानं कधी हात पसरले नाहीत. तो रोज सकाळी उठून कामाला लागायचा, जरी काम कमी असलं तरी, कारण त्याला माहीत होतं, मेहनत सोडली तर माणूस आतून मरतो. त्याच्या मुलांनी हे सगळं पाहिलं. वडिलांचं कष्टाचं आयुष्य, शांत सहनशीलता, तक्रार न करता जगणं. त्यांना शिकायचं होतं, पुढे जायचं होतं. शेतकऱ्यानं त्यांना कधी थांबवलं नाही. तो म्हणायचा, ज्ञान हेही पीकच आहे, पण त्याची कापणी उशिरा होते. काही वर्षांनी परिस्थिती बदलली. पाऊस आला, जमीन हिरवी झाली, पिकं डोलू लागली. त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. ते आनंदाचं होतं. त्याच्या कष्टांना उत्तर मिळालं होतं. त्या वर्षी त्याला चांगलं उत्पन्न मिळालं. त्यानं कर्ज फेडलं. घरात पुन्हा समाधान आलं. पण त्यानं संपत्तीचा गर्व केला नाही. तो तसाच साधा राहिला. गावातल्या गरजू लोकांना मदत केली. कुणाचं पीक वाया गेलं तर त्याला आधार दिला. तो म्हणायचा, आज माझं पीक उभं आहे, उद्या कुणाचं उभं राहील. वय वाढत गेलं, अंगातली ताकद कमी झाली, पण मनातली जिद्द तशीच राहिली. तो शेतात कमी जायला लागला, पण जमिनीवरचा विश्वास कमी झाला नाही. पोरं मोठी झाली, त्यांनी शिक्षण घेतलं, पण त्यांनी मातीचा अपमान केला नाही, कारण त्यांना माहीत होतं, त्यांच्या वडिलांनी या मातीत आपलं आयुष्य ओतलं आहे. एक दिवस गावात कुणीतरी म्हणलं, हा शेतकरी मोठा झाला, पण त्याचं नाव कुठेच नाही. त्यावर कोणीतरी उत्तर दिलं, नावाची गरज त्याला नाही, कारण त्याची ओळख, त्याचं काम आहे. त्या शेतकऱ्याची गोष्ट इथे संपत नाही, कारण तो एकटा नव्हता. तो प्रत्येक त्या माणसाचं प्रतीक होता, जो मातीवर विश्वास ठेवतो, कष्टाला मानतो आणि आयुष्याशी प्रामाणिक राहतो. त्याचं आयुष्य सांगतं की पैसा कमी असू शकतो, संकट मोठी असू शकतात, पण माणूस जर जमिनीशी, कष्टाशी आणि मूल्यांशी जोडलेला असेल तर तो कधीच हरत नाही. ही गोष्ट एका शेतकऱ्याची असली तरी ती संपूर्ण माणुसकीची आहे, कारण शेती फक्त पीक उगवत नाही, ती माणसाला घडवते. आणि जो माणूस मातीशी नातं जपतो तो आयुष्यात
कधीच कोरडा राहत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.